आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. विजय, विजय जाऊ नकोस, थांब. विजय थांब. विजय, विजय प्लीज जाऊ. माझा हात सोड. विजय, असं स्वतःचं घर सोडून जायचं नसतं. हे घर माझं कधीच नव्हतं. ही माझी चूक होती की मी याला आपलं घर समजत होतो. असं नाही बोलत विजय. आंटींना जर हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल. प्लीज नको जाऊस विजय. तू पण घराच्या नियम मर्यादेला नाही समजू शकत, कारण प्रत्येक घराची एक मर्यादा असते आणि जेव्हा त्या मर्यादेला त्या घराचा प्रमुखच पायमल्ली करतो ना, तेव्हा ते घर नाही राहत. विजय, अंकल असंच रागात बोलून गेले असतील. तू घर सोडून गेलेलं त्यांनाही आवडणार नाही. एक गोष्ट सांग, तू मला कोणत्या अधिकाराने थांबवतेस? हे घर तुझं आहे का? विजय, जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा हे घर आपलंच होईल ना. कोणत्या भ्रमात जगत आहेस तू? हे लोक फक्त तुझा वापर करत आहेत. जेवढं लवकर होईल ना, तू इथून निघून जा. नाहीतर आज सरपंच करतील आणि उद्या काही वेगळं. तुझं स्वतःचं अस्तित्वच नाही राहणार संजना. विजय, माझी ओळख, माझं अस्तित्व तूच आहेस. म्हणूनच म्हणते, बाकी कोणासाठी नाही तर निदान माझ्यासाठी तरी जाऊ नकोस. मी या जगात सर्वात जास्त प्रेम फक्त माझ्या आईवर करतो. पण आज तिने जरी मला थांबवलं ना, तरी मी थांबणार नाही संजना. तुझ्याशिवाय मी या घरात कोणाच्या आधारावर राहू विजय? अगं, ज्यांच्यासाठी तू पुरावे नष्ट केले, जाऊन त्यांच्यासोबत राहा. लोक तर मलाच वाईट म्हणतील ना, की मी या घरात आले आणि या घरचा मुलगा घर सोडून गेला. आय नो, तुला अपमानाची अजिबात भीती नाही आणि तू असताना माझी उणीव कोणाला जाणवणार नाही. सून व्हायला आली होतीस ना, मग सून होऊन राज्य कर. हेच तर तुझं स्वप्न होतं ना. आता बाहेर काय बघताय? कुठे गेलाय ते बघताय का? की तिथूनही काढायचंय त्याला? काहीही उलटसुलट बोलत राहता आणि करत राहता. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? माझी बुद्धी भ्रष्ट नाही झाली. माझी बुद्धी तर जागृत झाली. नाहीतर पुत्र मोहामध्ये अडकून आपल्या कुटुंबाला काळीमा लावून घेतला असता. काळीमा कुणामुळे लागणार होता हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे तर नशीब समजा की शिंतोडे उडले नाहीत, नाहीतर आपली इब्रत मातीमोल झाली असती. बाईसाहेब, शेवट गोड तर सगळंच गोड. विक्कीची निर्दोष मुक्तता झाली आणि प्रत्येक कामात तो घराची इब्रत वाढवतो. मग विजयने असं कुठलं काम केलंय ज्यामुळे तुमच्या या महान वंशवृक्षाला कोड फुटू लागले? बाईसाहेब, तुम्ही विसरताय की तुम्ही सुद्धा या वंशवृक्षाचा एक भाग आहात. मग ही कोणत्या वंशाची परंपरा आहे की मध्यरात्री आपल्या घरातल्या तरुण मुलाला अपमानित करून असं घराबाहेर काढावं? यासाठीच की तो जास्त बोलायला लागला होता. तो शत्रूला मदत करत होता, आपल्या घरातल्यांना नाही. ज्या घरात तो जेवत होता त्याच घराचे वासे मोजत होता. अहो, तुम्हालाही भान असायला हवं होतं ना. तुम्ही त्याचे वडील आहात आणि तो तुमचा मुलगा. अशा मुलापेक्षा तर निपुत्रिक राहिलेला अधिक चांगला.
आपला एखादा अवयव निकामी झाला तर तो कापून फेकून देतो का आपण? पण त्रास देत असेल ना तर कापून फेकावाच लागतो. तुमचा मुलगा पण अशा प्रकारेच या घराला त्रास देतो. 9 महिने माझ्या पोटात वाढवलंय मी त्याला, आणि तुम्ही त्याला दोष देताय. याचा अर्थ तुम्ही मला दोष देताय. आणि एक आई होण्यामागच्या वेदना तुम्हाला नाही कळणार. आम्हाला जेवढं कळायला हवं होतं तेवढं कळलंय. आता त्याला कळेल जेव्हा बाहेर जाऊन विजयचा पावलोपावली अपमान होईल. तुम्ही त्याचे वडील आहात. इतके कठोर कसे वागू शकता तुम्ही? वहिनी, तुम्ही तर अशा आरामात बसलात की जणू काही झालंच नाहीये. आता तूच सांग मी काय करू शकते. सासरे बुवांनी आपल्या रागावर ताबा ठेवायला हवा होता. हो ना, पण या सगळ्यात प्रॉब्लेम तर माझा झाला ना. विजय घर सोडून निघून गेला, या गोष्टीने तर मलाच फरक पडतो. संजना, अगं फरक कसा नाही पडणार. या घरातला तरुण मुलगा घर सोडून निघून गेल्यावर त्रास तर सर्वांनाच होणार ना. प्रत्येकाकडे स्वतःचं आयुष्य आहे जगण्यासाठी, पण माझ्या त्रासाचा कोणीच विचार करत नाही. विजय आलाच नाही तर राग आणि हट्टामध्ये हे बाप लेक दोघं एकसारखेच आहेत. कधी कोणाचं ऐकत नाहीत. आणि हे असं दुसऱ्यांदा झालंय की विजय भाऊजी घर सोडून निघून गेलेत. जेव्हा पहिल्यांदा गेले होते तेव्हा तर 5 वर्षांनी परत आले होते, आणि ते पण त्यावेळी जेव्हा आई खूप रडल्या होत्या. ओ गॉड, आता गेलाय तर परत कधी येणार? मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझं अजिबातच ऐकलं नाही. ही तर सगळ्या घराण्याची सवय आहे. रागात कोणीच कोणाचं ऐकत नाही. माझं तर आयुष्य पणाला लागलंय. आता कोण आणणार त्याला समजावून इकडे? तुम्हाला काय वाटतं, कुठे गेला असेल तो? काय माहित तरी सुद्धा काहीतरी अंदाज असेल ना, कुठे जाऊ शकेल तो? कुठे गेले असतील. कदाचित भारतीच्या घरी गेले असतील. तिथेच आसरा मिळेल विजय भाऊजींना. ओ, म्हणजे ह्यामुळेच तो घर सोडून गेला. म्हणून तर जेव्हा अंकल बोलले की घरातून निघून जा, तर शांतपणे निघून गेला. हाच तर मुद्दा आहे की त्यांचं या घरात कोणाशीही पटत नाही. आणि हे तर तू सुद्धा पाहिलंय. आणि बाबा याच गोष्टीवरून नाराज आहेत की त्यांची बाजू न घेता ते त्या भारतीची बाजू घेत आहेत. या भारतीचा तर सॉलिड बंदोबस्त करावा लागेल. यावेळी जर भारती निवडणुकीत हरली ना, तरच तिची नाचक्की होईल. वाईट वाटून घेऊ नकोस, पण त्या भारतीला निवडणुकीत हरवणं खूपच अवघड आहे. अशक्यच आहे समज. कारण सगळं गाव तिच्या बाजूने, आणि त्यात भर विजय भाऊजी पण तिच्या सोबत आहेत. तिची बाजू घेण्यासाठी घर सोडू शकतो, पण मला नाही. संजना, मी जे तुला सांगितलं होतं ना ते सर्व खरं होतंय. विजय भाऊजींवर त्या भारतीने जादू केलीये. जादू? नाहीतर काय. तूच विचार कर, कोणी कितीही शिकलेला असू देत, तो असं करू शकतो का की पूर्ण कुटुंब एका बाजूला आणि ती मुलगी एका बाजूला? वहिनी, माझं या निवडणुकीशी काहीही घेणं देणं नाही, पण मी विजयला नाही गमावू शकत. आणि त्यासाठी मला या भारतीला धडा शिकवावाच लागेल. हो हो, शिकव. कोणी अडवलंय तुला? घरापर्यंतही पोहोचलीस? यावं लागलं. मला नव्हतं वाटलं की माझ्या एका धमकीवर तू एवढी मोठी करामत करशील म्हणून. करामत? विजयला आपल्या जादूने फसवणं ही करामत नाही तर काय? अच्छा, म्हणजे मी आता जादूटोणा पण करते. अच्छा, एक गोष्ट सांग, तुझं जवळचं कोणी आहे की नाही जो तुझी काळजी घेऊ शकतो? ज्याने माझी काळजी घेतली पाहिजे त्याला तर तू आपल्या जाळ्यात ओढलंयस ना. सांग, कुठे आहे विजय? जर तू आपल्या डोक्याने सर्व काही माहिती काढून घेतेस की कोण कुठे आहे, काय करतोय, तर हे पण शोधून काढ की विजय कुठे आहे. मी का सांगू? आय नो इट. विजय इथेच आहे. कुठे लपवून ठेवलंय त्याला तू? तुला काय वाटतं की विजय काही लपवण्यासारखी गोष्ट आहे मी त्याला लपवून ठेवायला?
तो अजून कुठेच गेला नसणार, इथेच आला असणार. सांग कुठे आहे तो? त्याचं काय आहे ना संजना, तुला बघून ना मला खूपच वाईट वाटतं. एका बाजूने तर तू बोलतेस की तू विजयवर प्रेम करतेस आणि त्याला शोधण्यासाठी तू इथे आली आहेस माझ्याकडे. सरळ सरळ सांग, नाहीतर मला तुझ्या घराची झडती घ्यावी लागेल. अच्छा, झडती. जा घे. मला वाटते की तुला लोकांच्या घरात घुसण्याची खूपच आवड आहे. जस्ट शट अप. यू शट अप. तुला काय वाटतं की इंग्रजी फक्त तुलाच येतं? आम्हाला सगळ्यांना येतं, पण आमचं आमच्या मातृभाषेवर खूप प्रेम आहे. आणि तुझ्या या इंग्रजीचा डंका आहे ना, दुसरीकडे जाऊन वाजवायचा, इथे नाही. म्हणजे तू नाही सांगणार की विजय कुठे आहे? असेल त्याच्या घरात, तिथे जाऊन शोध. इथे कशाला आली आहेस? अंकलने त्याला काल घरातून काढून टाकलंय. काय? काल रात्रीच. मला वाटलं अजून कुठे गेला असणार, इथेच आला असेल तुझ्याकडे. पण मी ना त्याला शोधून काढणारच, आणि तू त्याच्यापासून लांब राहा. समजलं तुला? विजय दादा, तर रात्रभर तुम्ही इथे बसला आहात. चंदा तू जा इथून, मला एकट्याला राहू देत. एकतर तर तुमच्या घरच्यांनी सोडलंय तुम्हाला. मी तुम्हाला एकट्याला या अवस्थेत नाही सोडून जाणार. तुम्ही फक्त घरी चला. घर? कोणतं घर? ज्या घरातून त्यांनी मला काढून टाकलं? माझं कोणतंच घर नाहीये. दादा, तुम्ही असं का बोलताय? तुमची ही बहीण आहे ना, आणि मी असताना तुम्ही बेघर कसे होऊ शकता? चला माझ्या घरी चला. वेडी आहेस तू. मी तुझ्या भावनांचा आदर करतो, पण आता जा तू. मी जाणार नाही. मग तुम्ही मला मारा, ओरडा, काय हवं ते करा. मी तुम्हाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. बस. चंदा किती त्रास देतेस? जा ना. अच्छा दादा, एक गोष्ट सांगा, तुम्ही रात्रभर खरंच इथे बसून होतात? तुम्हाला माहितीये, आई म्हणत होती इथे ना रात्री जंगली जनावरं येतात पाणी प्यायला, आणि ते ना लोकांचं रक्त पितात. माणूसच माणसाचं रक्त पितो त्याचं काय? आणि मला एक सांग, तुला कसं कळलं की मी रात्रभर घराच्या बाहेरच आहे? ते काय आहे ना दादा, आजकाल कोणाला तरी स्वतःपेक्षा तुमची जास्त काळजी आहे. बस तिनेच मला तुम्हाला शोधायला पाठवलं. तुम्हाला माहितीये, गेला अर्धा तास मी तुम्हाला शोधते. कुठे कुठे शोधलं मी तुम्हाला. कोणाबद्दल बोलतेस? मला कळलं नाही. आता वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. नाव घेतल्याशिवाय कळणार नाही का? चला लवकर उठा, घरी जाऊया. आत्तापासून तुमचा मुक्काम तिथेच. चंदा, मला कुणावरच ओझं नाही बनायचंय. तू माझ्या भावना समज ग. जा तू. अशा गोष्टी बोलून ना तुम्ही माझं मन मोडलं. तुम्ही आमच्यासाठी ओझं नाही आहात. आणि जर तुम्ही असंच बोलत राहिलात ना, तर मग आता भारती इथे येईल. मग माझ्याकडे काहीच उत्तर नसेल तिला सांगायला. ठीक आहे, चल येतो मी. ठीक आहे, चला. चल. हे काय आहे? अरे बघा बघा बघा, हे काय दिसतंय ते? काय आहे सगळं? या अल्ला! अरे भाऊ, ही तर खूपच शरमेची गोष्ट आहे. फोटो बघून लागलं ना तोंडाला कुलूप? हो भाऊ, खरोखरच तोंडाला कुलूप लागला आता. घोर कलियुग आहे दादा. विजय दादाला तर मी चांगला मुलगा समजत होतो, पण बघा फोटोत कसा रंग उधळतोय. अरे तुम्हा सगळ्यांना वेळ लागलाय. हे जे आहे ना, हे सर्व खोटं आहे, खोटं. विजय दादाला मी लहानपणापासून ओळखतो. त्यांच्याबद्दल एक चुकीची गोष्ट मी ऐकलीही नाहीये. हे तर आहे,
विजय दादा नेहमी खाली मान घालून चालतात, कोणा मुलीकडे डोळा वर करूनही पाहत नाहीत. अरे हो बाजूला. अरे मग हे काय आहे? हे काय आहे? सिनेमातल्या फोटो सारखे फोटो आहेत हे. आम्हाला नका समजावू भाऊ. जोपर्यंत आग लागत नाही ना तोपर्यंत धूर निघत नाही. अरे तुम्हा लोकांना समजत नाहीये, हे सगळं कारस्थान आहे, बदनाम करण्याचं कारस्थान. आपले विजय दादा आणि एसडीएम मॅडम ना बदनाम करण्यासाठी हे फोटो इथे लावलेले आहेत. अरे ही एसडीएम मॅडम आहे ना, गाव सुधारायला आली होती, पण विजयला बघितलं आणि तिचं चित्त विचलित झालं. काय खरं बोलताय की काय? अरे ती काय गावाला सुधरवणार? अरे पहिल्यांदा तिने स्वतःला सुधरवावं. अरे गप्प बसा तुम्ही सगळे, फुकटची बडबड करतायत नुसते. अरे एक गोष्ट मिळाली की लगेच त्याचा राहायचा पर्वत करताय. चला चला आपल्या घरी जा. चला. अरे तू तर आम्हा सगळ्यांचं तोंड बंद करशील, पण गावकऱ्यांचं काय करशील? हा हो हो चल जा तुझ्या वाटेने. अरे एक भाऊ चल आपण ते पोस्टर्स फाडून टाकू. ठीक आहे. एसडीएम मॅडम, काय झालं? चेहऱ्याचा रंग फिका पडला. संपूर्ण विभागात बदनामी होते, छीतू होते संपूर्ण विभागामध्ये. तुमच्या या कृत्याचे फोटोग्राफ्स सगळ्या भिंतींवर मस्तपैकी लागलेले आहेत. कोणत्या कृत्याबद्दल बोलत आहात तुम्ही सर? समजावू? थोड्या चीप लँग्वेज मध्ये समजावू? ह्याला रंग उधळणं असं म्हणतात मॅडम. माइंड युअर लँग्वेज मिस्टर एमएलए. एक प्रोटोकॉल असतो आणि तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही असभ्य भाषेत माझ्याशी बोलू शकत नाही. आणि राहिला प्रश्न या कृत्याचा, तर याला मैत्री म्हणतात. मी माझ्या आणि विजयच्या मैत्रीला असं अपमानित होऊ देणार नाही. अच्छा, मग हे जे पोस्टर आहेत ते तुमची इब्रत वाढवत आहेत? नाही, पण ज्या लोकांनी हे सगळं केलंय ना त्यांना सोडणार नाही मी. ठीक आहे, लवकर करा, मला रिपोर्ट पाठवायचा आहे. जय हिंद. मंत्रीजी, 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 काय चाललंय हे सगळं? तुम्ही माझ्या आयुष्याचा, माझ्या नात्यांचा तमाशा बनवत आहात. तुम्हाला नात्यांच्या सेन्सिटिव्हिटी बद्दल काही माहित आहे की नाही? अरे काय झालं रामचंद्रजी? वनवासाचं दुःख सहन होत नाही की काय? नमस्कार बिमस्कार न करता सरळ बडबडत आत आलात ते. तुम्ही माहित नसल्याचं नाटक करू नका. हा जो खेळ तुम्ही खेळताय ना, तुम्हाला खूपच महागात पडेल हा. बघा, नाहीतर तुमचं मंत्रीपद निघून जाईल तुमच्या हातातून. हे बघ, सरपंच साहेबांचा मुलगा आहेस म्हणून आरामात आत आलास, नाहीतर दरवाजातूनच धक्के मारून परत पाठवलं असतं. स्वतःची हद्द विसरू नको. मी आपल्या हद्दीतच आहे. तुम्ही तुमची हद्द विसरत आहात मंत्रीजी. मी कोणती हद्द विसरतोय? हे सुद्धा मला विचारताय? हे जे पूर्ण गावभर पोस्टर लावताय तुम्ही, याचा काय अर्थ आहे? हा विजय भाऊ, मी सुद्धा ऐकलंय तुमच्या आणि त्या एसडीएम मॅडमच्या बाबतीत. आता मी तर असंच बोललो की हे जे चाललंय ते ठीक नाहीये. अहो, तरुणपणात कोणाचा म्हणून पाय घसरत नाही. तुम्ही तुमचं तोंड सांभाळून बोला. तुम्ही जे लोकांना दाखवत आहात तसं काहीच नाहीये. आणि ज्याची नियत खोटी असते ना, त्यांना सगळंच खोटं दिसतं. एक गोष्ट सांगा, तुम्ही राजकारण सोडून हे सर्व उद्योग कधीपासून सुरू केलेत? हो, समजू शकतो मी. चार भिंतींमधली गोष्ट चव्हाट्यावर येते तेव्हा खूप त्रास होतो. चार भिंती, चव्हाटा, हे सर्व काय बोलत आहात तुम्ही? मी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो मंत्रीजी, आणि माझ्या खासगी आयुष्यावर बोट उचलण्याचा कुणालाच अधिकार नाहीये. समजू शकतो मी. आता कोणाकोणाचं म्हणून तोंड बंद करणार तुम्ही?
माझं तर म्हणणं आहे बदनामीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर गावी जा. जेव्हा सगळं शांत होईल परत या मग. अच्छा, खरा गेम हा आहे का की मी इथून निघून जावं म्हणजे तुम्हा लोकांवर कोणी अंकुश ठेवणार नाही आणि तुम्ही मनमानी करत राहणार, बरोबर ना? मी कुठेच नाही जाणार. मी याच गावात राहणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर राहा इथेच, होत राहा बदनाम. मला काय पडलंय? आता बदनामी माझी नाही तुमची होणार आहे. गेल्या 5 वर्षातील झालेल्या कामांसाठी PIL टाकणार आहे, डिफॉर्मेशनची केस टाकणार आहे, SDM ला पण डिफॉर्मेशनची केस टाकायला लावेन आणि त्यानंतर तुमची अशी अवस्था करेन की अख्खं जग तमाशा बघेल. लक्षात ठेवा. निवडणुका जवळ येत आहेत आणि या हरिश्चंद्राने काही उलटसुलट केलं तर तिकीट मिळणं तर दूरच, पाठीतून लाथ मारून काढून टाकतील मला. नाही, असं झालं नाही पाहिजे. काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावंच लागेल. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी